बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याचं नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलंय। राजा रामबापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरचं नाव राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलंय। महापुरुषांचं चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा दिला होता। तर 2012 मध्ये विजयसिंह डफळे साखर कारखाना विकत घेण्यात आला होता। हा कारखाना जयंत पाटलांकडून हडप करण्यात आल्याचा आरोप सभासदांच्या मालकीचा असणारा पूर्वीचा विजयसिंह राजे डफळे साखर कारखाना परत करावा अशी मागणी पडळकरांकडून करण्यात आली होती। याच पार्श्वभूमीवर राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं स्वागत कमानीवरील नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलंय। त्यामुळे आता जतच्या साखर कारखान्यावरून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुरू असलेला संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी आसिफ मुरसल यांच्याशी। आसिफ, हे नाव अज्ञाताकडून बदलण्यात आलंय, पण काही दिवसांपूर्वीच आमदार गोपीचंद पडळकरांनी याच विषयी विधान केलं होतं। या दोघांमध्ये काही साम्य आहे का? प्रियंका, आपण म्हणता तसं बरोबर आहे की दोन ते तीन दिवसापूर्वी जतचे आमदार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोपर्यंत कारखाना विजयसिंह राजे डफळे यांच्या नावावर होत नाही किंवा त्यांचं नाव लागत नाही आणि तोपर्यंत मी धुराडा पेटून देणार असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। कारण का माहिती आहे, अगोदरच महाराष्ट्राला माहित आहे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात वाकयुद्ध आणि वेळोवेळी वक्तव्य सुरू आहेत। त्यातच आता हे भर पडलेलं आहे। कारण का हे राजाराम बापू युनिट 4 क्रमांकाचं जत कारखाना आहे आणि या कारखान्याचा बोर्ड जो फलक आहे स्वागत बोर्ड आहे त्यावर विजयसिंह राजे डफळे असं कारखान्याचं नाव नामकरण करण्यात आलंय। हे अज्ञाताकडून करण्यात आलं आहे, परंतु यामागं गोपीचंद पडळकर यांचा हात असण्याची शक्यता तो निकटवर्तीय कडून वर्तवण्यात येते। परंतु या दोघांमध्ये जो वाद आहे तो आता आणखीन वाद वाढण्याची शक्यता आहे। कारण का गोपीचंद पडळकर यांनी अगोदर सांगितलं होतं जो काय हा कारखाना आहे हा शेतकऱ्याचा झाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही धुराडा पेटून देणार नाही। परंतु आता ह्या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रियांका, निश्चितच आसिफ, आता या सगळ्यांमध्ये किती वादावादी होती, आरोप प्रत्यारोप होत आहे, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। दुधावरची साय कधी पिळताना तुम्ही पाहिली आहे का? चक्क धुळ्यामध्ये दुधावरची साय ही रबरासारखी झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। दूध विक्री दुकानातून खरेदी केलेलं दूध काही तासातच खराब झालं। दूध उकळल्यावर दुधाचा चक्क रबर झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। दरम्यान या व्हायरल व्हिडिओमुळे भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ऑक्टोबर 2025 रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होत आहे। त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानदंड कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे। मुलांनी व्हिडिओ तयार करून एका छोटंसं याच्यात टाकलं मोबाईल मध्ये। तर हा दुधाचा प्रकार आहे आणि हा फक्त म्हणजे आमच्यासाठी नाही, सर्वांसाठी। कारण की पूर्ण तालुक्यामध्ये कुठलाही प्रत्येकाच्या घरात दूध जातं, दही वगैरे दुधापासून भरपूर प्रकार तयार होता, म्हणून हे सर्वांसाठी हानिकारक आहे। म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतोय काहीतरी निर्णय घ्यायचा सरकार। दरम्यान शुद्ध दूध आणि भेसळयुक्त दूध हे कसं ओळखायचं ते आता जाणून घेऊयात। शुद्ध दूध असेल तर उकळलेल्या दुधावर साय जमा होते आणि भेसळयुक्त दूध असेल तर उकळल्यानंतर ते घट्ट होतं। शुद्ध दूध असेल तर आयोडीन टेस्ट केली तर त्याचा रंग बदलत नाही आणि भेसळयुक्त दुधामध्ये जर आयोडीन टेस्ट केली तर दूध काळं पडतं। शुद्ध दुधाला हा गोडसर सुगंध असतो तर भेसळयुक्त दुधाला केमिकलचा वास येत असतो। आता एक मोठी बातमी, राज्यात 21 आमदारांना डिफेंडर कार वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा दावा केलाय।
राज्यात पुन्हा एकदा डिफेंडर कारचा मुद्दा हा चर्चेत आलाय। आमदार संजय गायकवाड यांच्यावर झालेल्या आरोपानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात 21 आमदारांना डिफेंडर कार वाटल्याचा आरोप केलेला आहे। एका ठेकेदारानं सत्तेत असलेल्या आमदारांना कोट्यवधींच्या डिफेंडर कार गिफ्ट केल्या असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। लवकरच ते 21 सत्ताधारी आमदार कोण हे येणाऱ्या काळात जनतेला कळेल असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय। पाटलांच्या फोडलेल्या या बॉम्बमुळे पुन्हा एकदा डिफेंडर कारची चर्चा रंगू लागली आहे। तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे। कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत। आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण, हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही। देशात भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी त्यावर नजर ठेवणाऱ्या लोकपाल संस्थेला आलिशान BMW कारची भुरळ पडली आहे। लोकपालने अध्यक्ष आणि इतर सदस्यांसाठी तब्बल प्रत्येकी 70 लाख रुपये किमतीच्या 7 BMW सिरीज 3 LI कार खरेदी करण्यासाठीची निविदा काढलेली आहे। एकूण 7 कारसाठी सुमारे 4 कोटी 9 लाख रुपये खर्च येणार आहे। भ्रष्टाचारावर आळा घालणाऱ्या लोकपालनेच आलिशान कारसाठी निविदा काढल्याच्या घटनेबद्दल आता संताप व्यक्त केला जातोय।